अजूनही आलेला नाहीये. यावेळेला मोठा फटका येतोय असं दिसतंय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने अखेर ती कोंडी फोडली आहे जयेशने. जयेशच्या बॅटमधून येतोय पहिला चौकार. खूप चांगला फटका बॉर्डरमॅनचा वापर करत असताना पाहायला मिळतो. युजेस फुटवर्क अप्रतिम पाहायला मिळाला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटच्या अगदी मधोमध एक शानदार संघर्षाचा चौकार. 4 कमी 60+. तर संघर्ष होऊ शकतो. अवे फ्रॉम द बॉडी स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटला स्लाइस होतोय. बॉल सरळ चालला बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने. 4 धावा मिळतील. आणखीन एक चौकार जयेशच्या बॅटमधून. स्क्वेअर ऑफ द विकेट जरूर खेळला गेला. जागेवरून मात्र फक्त चेंडूला दिशा दिली आणि सरळ चेंडू निघून जातोय. स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून हा चौकार. म्हणजेच प्रथम सुरुवातीला आपण पाहिलं तर कोणाला चांगला फटका, चांगलं टायमिंग. फ्रंट लेगला थोडंसं वेगळं केलं आणि मिड विकेटला पुल केलंय 6 धावांसाठी. जर चौथ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जगदीश यांनी देखील व्यासपीठावर यायचं. मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार तुम्हाला सगळ्यांना इथे दिले जातील आणि ड्रॉ केला जाईल. खूप चांगला फटका होता. टायमिंग बेमिसाल पाहायला मिळालं. शानदार आणि झन्नाटेदार अप्रतिम. पहिलाच बॉल थोडासा वेगळा अंदाज पाहायला मिळाला. फ्लिक ऑफ द रिस्ट. पाथला बॉल उचलून फेकलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. षटकार. आक्रमकता यावेळेला दाखवली जाते. जबरदस्त जयेश घेरेच्या बॅटमधून एक विस्फोटक फलंदाजी करणारा फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावांकरता षटकार. पहिल्या बॉलवर षटकार. दुसऱ्या बॉलवर देखील मोठा फटका येतो आणि दुसरा बॉल देखील जाईल सीमा पार. दुसरा षटकार. काय बॅटिंग केले आतापर्यंत. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. विध्वंसक फलंदाज म्हणून मला का ओळखलं जातं, परफेक्ट ऑलराऊंडर मी का आहे याचं फॉर एक्झाम्पल देत असताना खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडले. जसं मात्र बॅटची कडा घेतली आहे. थर्ड मॅनला जाईल बॉल सीमारेषा पलीकडे. आणखीन एक चौकार जयेशच्या बॅटमधून. 50 अप. धावा आता 50 ओलांडलेली आहे. धावा झाल्या स्कोर बोर्डवर 52, 53, 53 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या. शेवटचा षटक. पहिलाच बॉल फोर्स केलाय जयेशने. लॉंग ऑनचा फिल्डर आहे. जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. षटकार. काय अप्रतिम फटका पाहायला मिळाला. असं वाटलं की कगिसो रबाडाने चेंडू टाकावा आणि रोहित शर्माच्या बॅटमधून षटकार यावा. त्या पद्धतीने हे दृश्य. 63 धावा आहेत आणि शेवटच्या बॉलवर षटकाराने फिनिश केलंय. इथे मात्र ही इनिंग आणि या षटकाराबरोबर धावा झाल्यात. 69-70 धावांचं लक्ष सेट केलंय. आई कुर्लाई सरतोडीच्या समोर. जय महाराष्ट्र चिखलपाडाने 72 विन. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल साई स्पोर्ट्स